ग्रामपंचायत वामणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्राम स्वच्छता सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम या एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपले या गावचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथजी शेलार, शंकरजी शेलार, बँकेचे संचालक राजेशजी पाटील, आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री देशमुख, किरण राऊत, आमचे जुने सहकारी भास्कर शेठ मिसाळ, ग्रामपंचायतीचा सरपंच वनिता आडाव, आपले सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, प्रमुख वर्ग असलेले सर्व मान्यवर, समोर असलेले सर्व माझे नागरिक, विद्यार्थी आणि जमलेल्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे मला ग्रामसभा आपल्या ग्रामपंचायतीची खऱ्या अर्थाने आवडली ती आमच्या मुलांनी सादर केली. मुलांनी एक शिस्तबद्ध म्हणजे एक सरपंच पण एवढी चांगल्या विचारातून प्रश्नाला उत्तर देत होती. त्यावेळेला वाटत होतं का महिला सरपंच होती, आपली पण सरपंच महिला आहे. खरं म्हणजे आमच्या सरपंचाने पण त्या ग्रामसभेचा आदर्श घेऊन वागणीचं परिवर्तन खऱ्या अर्थाने त्या माध्यमातून घडवावं अशा त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगली मुलं ज्यावेळेला घडतात त्या टायमाला कुठेतरी आपलं भविष्याचा विचार केला पाहिजे. आपल्या मुलांना हे सुद्धा संस्कार झाले पाहिजे. तर लहान मुलं या विचारात जर जोडली गेली तर आपल्या गावाचं, आपल्या घराचं, आपल्या तालुक्याचं नेतृत्व करायला निश्चितपणे चांगल्या विचारातून मुलं सुद्धा करू शकतात. आणि निश्चितपणे आताची मुलं खूप टॅलेंटेड आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या मुलांनी प्रश्न पाठांतर केलेले नव्हते, मनापासून ते उत्स्फूर्तपणे बोलत होते आणि उत्तर सुद्धा त्या सरपंच मुलगी मनापासून उत्तर देत होती आणि थोडा सुद्धा अडखळत न देता चांगली उत्तर देत होती. याचा अर्थ मुलांचा टॅलेंट आहे पण त्याचा उपयोग आम्ही करून घेत नाही. ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामसेवक तुम्ही सगळ्यांनी एक चांगला हा उपक्रम हाती घेतलाय. खरं म्हणजे हा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलाय म्हणून उपक्रम करू नका. आपलं कर्तव्य आहे की मला गावाला स्वच्छता द्यायची, मला माझ्या नागरिकांना स्वच्छता द्यायची आणि मागणी असो नसो आम्ही स्वच्छता करतच राहणार आहोत. हाच हे खरं म्हणजे तुम्ही सगळ्या सदस्यांनी सरपंचांनी ठेवला पाहिजे आणि मनापासून गाव स्वच्छ कसा होईल याचं पहिल्यांदा आपण नियोजन केलं पाहिजे. आपण हा आता बऱ्याच वेळेला होत आहे की एखादा उपक्रम आला की आम्ही सगळे जागे होतो, पण खरं म्हणजे हे उपक्रम आपणच उचल तयार केले पाहिजे. लोकांनी सांगण्यापेक्षा आमच्या बाजूला घाण पडलेली ती साफ करा, त्यापेक्षा आपलं लक्ष असायला पाहिजे की आपण स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलं तर उलट आपल्या दृष्टीने सुद्धा चांगल्या प्रकारचा विचार होऊ शकतो. काही गोष्टी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अडथळे येत असतील तर त्यांना तर सरकार सुद्धा खूप मदती करतं आणि म्हणून सरकार ज्यावेळेला तुम्हाला मदत करते त्या टायमाला सरकारची भावना पण तीच आहे की तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार सुद्धा एक विचारातून चांगला केला पाहिजे तर खऱ्या अर्थाने तुम्हाला एक पुढचं काम करण्यामध्ये आनंद वाटत असेल. एकनाथ शेलार यांनी खूप चांगलं सांगितलं, जुनी आठवण सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतीला बक्षीस मिळालं. पण एकनाथजी त्या टायमाला मोबाईल नव्हते, लँडलाईन वरून बोलत होतो आपण. त्यामुळे आता लँडलाईन बाजूला ठेवलेत आणि मोबाईल हातात आल्यामुळे सगळे बिझी झाले. त्यामुळे त्यांना तो कचरा दिसतच नाही, स्वच्छता दिसत नाही, त्यांना मोबाईलच दिसतो. माझी तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे, मोबाईलचा वापर किती करावा. माझी तर सगळ्या मुलींना सगळ्यांना सल्ला आहे, योग्य त्यासाठी मोबाईलचा वापर झाला पाहिजे. आपल्या आईने सुद्धा आपला मोबाईल तपासला पाहिजे. सध्या मोबाईलने एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वासघात केलेले आहे की कितीतरी संकट आपल्यावर येऊन जातात आणि मग पश्चाताप होतोय. त्याकरता कधी कोणत्या विषयाला महत्व द्यावं हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. पूर्वी नव्हतं, आपण आपल्या जिव्हाळा होता, आपुलकी होती, एकमेकाला भेटल्यानंतर प्रेमाने बोलत होता. आता जिव्हाळा आणि आपुलकी, एका घरामध्ये 2-3 रूम असतील तर मिस कॉल देऊन बोलवलं जाते. माणुसकी, जिव्हाळा हे आपल्या घरातूनच निघून चाललेलं आहे. आम्हाला या गोष्टीवर खरं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हाच जिव्हाळा
तुमच्या ग्रामपंचायतीने सुद्धा आपल्या सगळ्या सदस्यांनी जर तो एक दिलाने काम केलं तर तुम्ही सुद्धा जरा मोबाईल पेक्षा जीवाला निर्माण करा आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी स्वच्छतेवर भर तर दिलाच पाहिजे. हे आपलं कर्तव्यच आहे. पण विकास चांगला झाला पाहिजे, विकासाला दृष्टी मिळाली पाहिजे आणि चांगल्या विचारातून पुढे गेलं पाहिजे. लोकसंख्या वाढत चाललेली. तुम्हाला कल्पना आहे, एकनाथ शेट्टी तुम्हाला बदलापूरचं उदाहरण देईल मी. आता नगराध्यक्ष होऊन साधारण महिना सव्वा महिना झालाय. पहिलं लक्षच केंद्रित केलेलं आहे मी ते स्वच्छतेवर, केवळ स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं करेल कोट्यावधी त्याच्यावर खर्च होत होते त्यावर आता पैसे खर्च करायला लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी. खरं म्हणजे थोडं दुर्दैव आमचं, 27 तारखेला मी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांशी भेटलो आणि अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना तिथं बारामतीला पाठवायचं होतं. त्यांची वेळ ठरली 9 तारखेनंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आणि 28 ला अपघात झाला. बारामतीला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या बाबतीमधल्या ज्या काही त्यांनी योजना राबवल्या त्याच नाही की बारामती नगरपालिका ही अशा प्रकारची बनवलेली आहे की जावं आणि त्या ठिकाणी बाहेरच्या देश विसरून जावं अशा प्रकारचं त्यांनी काम केलं. आम्हालाही आमचे वामणे गाव तसं करावं वाटतंय. बदलापूर नगरपालिका आपण त्याच विचारातून पुढे करतोय आणि 100% माझा विश्वास आहे की आता बदलापूर नगरपालिका एक वेगळ्या विचारातून आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय. तिथेही महिला अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष पण महिलाच आहेत आणि आपणही महिला. जरा थोडासा आपण वागणीवर या भूमिकेतून, कारण महिलांना स्वच्छतेची उलट आवड असते. तुम्ही तुमचा किचन, तुमची ओटी, तुमचं सगळं जे असेल आवड हे सगळं स्वच्छ करत असता, मग आपला परिसर का स्वच्छ नसतो. आणि म्हणून वागणीचा सुद्धा विश्वास तुमच्यावर जो आहे तो जर वाढवायचा असेल तर विकासाच्या बरोबर या सगळ्या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. निश्चित नागरिक पुढे येतात पण तो विश्वास संपादन करण्याची आपल्याला गरज आहे आणि तो विचार जर आपण चांगल्या विचारातून पुढे घेतला तर मला वाटतंय हमखास आपण वागणीला परिवर्तन करू. कोणताही काही अडचण राहणार नाही. वागणी डेव्हलप होण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, आता अगदी मुंबई आपल्याला तुम्हाला ट्रेनपेक्षा मुंबई जवळ पडणार आहे. आता टनेलचं काम पूर्ण होतंय आणि त्याही पेक्षा लातूर रस्ता जो येतोय त्यामुळे वागणी अजूनही जवळ येते. एवढ्या मोठ्या प्रमाणातला डेव्हलपमेंट या भागातलं होणार आहे की आताही एकनाथ शेट्टी जरी सांगितलं असेल तर ही एवढा भाग आपला पट्टा हा संपूर्ण एक वेगळ्या प्रकारचा हब होतोय. इकडे या बाजूला आपण निश्चितपणे चांगले प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतोय. IT झोन आपण या भागामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून एक या भागाला IT झोन जर पडला तर भविष्यातल्या या भागाच्या नोकऱ्या असतील, व्यवसाय असतील, त्याला एक वेगळी दिशा मिळेल आणि त्याला चांगल्या प्रकारचा एक महत्वाचा टप्पा विकासाचा त्या ठिकाणी पूर्ण होईल. अशा चांगल्या विचारातून आपण शहराचं शहरीकरण एक वेगळ्या पद्धतीने घडवतोय. त्याला साथ आपण सुद्धा दिली पाहिजे आणि म्हणून ग्रामपंचायतीला इथूनच खरं म्हणजे अनाधिकृत बांधकामांच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कोणाचेच गैर करू नये. मी तर सांगतो कोण असेल तर त्याला माझं नाव वापरा, पण अनाधिकृत असेल तर कोणाला सुरुवात करा. एका कुठेतरी आपण हे ठरवलं पाहिजे की आम्हाला या गावामध्ये बेकायदेशीर काम करून द्यायचं नाही. कोणी कुठेही बांधतंय, मध्ये रस्ता ठेवत नाही, पाणी जायला गटारला सायदा नाही, कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही, बांधतो, विकतो आणि निघून जातो. आम्ही त्यांच्यासाठी इथं निवडून आलेलो नाही, आम्ही आलो त्या जनतेसाठी निवडून आलेलो, जनतेला सुविधा देण्यासाठी आलो. अनाधिकृत बांधकामावर प्रथम बंधन घाला आणि तरच वागणीला भविष्य चांगलं राहू शकेल. आपण चांगल्या विचारातून यावर एक नियंत्रण करा अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला करतोय. अजूनही काही प्रकल्प आपल्याला वागणीमध्ये सुद्धा घ्यायचे, ते प्रकल्प करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. त्यामध्ये आपण नक्कीच पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.